त्यानंतर विनंती असेल गोरक्षनाथजी गायकवाड साहेब त्याचबरोबर राहुलजी चव्हाण साहेब या दोन्ही मान्यवरांना की आपण पुढे यायचे. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आदरणीय अविनाश दादांचा आपण एक विशेष मान सन्मान आदर सत्कार करणार आहोत. मित्रांनो, एक वेगळा संघर्ष मराठी अस्मिता, मराठी माती आणि मराठी संस्कृती आणि मराठी माणसासाठी ज्याने अविरतपणे झगडला आहे. आणि बघता बघता जर का सांगायचं म्हणलं तर खूप मोठं यश आज जर सांगायचं म्हणलं तर केंद्र सरकारने मराठी भाषेला अविरत जातीचा जो दर्जा दिला गेलाय ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. हे खूप मोठं यश आहे, न भूतो न भविष्य. आणि यस विनंती असेल दोघांना जो दर्जा मिळाला अभिजात भाषेचा, मराठी माच दिला आणि मराठी या भाषेला हा सर्वाधिक मोठा लढा हा मात्र यावर्षी आपल्याला पाहायला मिळाला आहे. ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय, आदर सत्कार केला जातो. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरंच दरच धन्य ऐकतो मराठी. तर खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. अभिजात दर्जा जो मराठी मातीला, मराठी भाषेला मिळाला. त्याचबरोबर गजाननजी राणे साहेब आपणास देखील विनंती करेन की आपण देखील पुढे यायचं, आपला देखील एक सन्मान केला जाईल. सरचिटणीस कामगार सेना महाराष्ट्र राज्य सातत्याने कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर नुकताच सिस्का कंपनीचा विषय सर्वाधिक चर्चेचा विषय. तब्बल 700हून अधिक कामगार आणि त्यांचा रखडलेला वेतनाचा प्रश्न ज्यांनी मात्र लगेचच मार्गी लावला आणि त्या 700 कामगारांना हक्क मिळवून देत एक मोठं यश प्राप्त केलं. असे गजाननजी राणे साहेब आणि त्यांचा एक विशेष सन्मान आज मात्र केला गेलाय. खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर योगीजी चिले साहेब आपण देखील यायचं, आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल. राजसाहेबांच्या तालमीमध्ये अजून एक असा पैलवान तयार होतोय जो मात्र आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून मैदान गाजवतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते प्रवक्ते देखील आहेत, त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. खूप मोठी स्टार कास्ट आज राजकारणातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपल्याला आवर्जून पाहायला मिळते. आणि आज आपण पाहतो की त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. सामना चालू ठेवायचा, सामना चालू ठेवायचा प्लीज. तर त्याचबरोबर आपण पाहतोय की छोटं फोटो सेशन देखील आमच्या व्यासपीठावर केलेलं जाते. आणि अविनाशजी मात्र या स्पर्धेमधून आजच्यासाठी मात्र रजा घेत आहेत, परंतु ते इथे आलेत, त्यांनी आम्हाला वेळ दिला. दरवर्षी आवर्जून आम्हाला ज्या प्रकारे इथे उपस्थित राहून जी सहकार्याची भूमिका त्यांनी दर्शवली आहे याबद्दल नक्कीच संपूर्ण कळंबोलीच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करूयात. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या व्यासपीठाच्या माध्यमातून जरूर देऊयात. असा चौकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की संजय शेठ शेडगे हे देखील आमच्या व्यासपीठावरती आलेत. रामदासजी शेवाळे साहेब यांचे खंदे समर्थक. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर आज फक्त आणि फक्त समाजसेवेमध्ये नव्हे तर राजकारणाच्या माध्यमातून देखील रामदासजी शेवाळे साहेब आणि आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार घरोघरी दारोदारी घेऊन जाण्याचं काम संजय शेठ शेडगे देखील करतात. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नितीन तिथे उपस्थित करतायत. पुन्हा एकदा चूक आणि बॅक टू बॅक सलग 3 चेंडू 3 चौकार लगावत 500 रुपयांचा मानकरी ठरतोय हॅपी सिंग.
हे पंकजजी यांनीच लिहिले, याला संगीत पंकजजी यांनीच दिलं आणि बघता बघता ही शब्द रचना ही देखील त्यांनीच दिली आणि हे गाणं आता प्रत्येकाला हवं हवं असं वाटू लागले. तर जरूर आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये येतोय. धाव फलकावरती 13 धावा या अंकित केल्या गेल्यात. लो फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला, पुन्हा एकदा सरसावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सूरज बोबडे तिथे उपस्थित. काय कमालीचं, काय धाटणीचं क्षेत्ररक्षण दाखवलं गेलंय आणि आपल्या संघासाठी 2 अमूल्य धावा इथे रोखल्या गेल्यात. बघा प्रवीण सर, काय काय चित्र आहे. एका चंबूमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये असलेले दोन्ही संघ बसलेले आहेत. हे कळंबोली क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही विरोधक फक्त सीमारेषेच्या आतमध्ये आहात आणि जेव्हा तुम्ही सीमारेषा पलाडता त्यावेळेला मात्र तुम्ही एक मित्र आहात. इनसाइड आउटचा कलात्मक स्ट्रोक पाजी इथे मात्र रंगामध्ये आलाय. ठोकलाय अजून एक हा चौकार. परंतु रामदास महानवर यांची रणनीती ही थोडीशी आपल्याला वेगळी पाहायला मिळते. मनसे चषक 2025 तमाम जमलेला क्रीडा रसिकांचं, मायबाप जनतेचं, त्याचबरोबर आपण पाहतोय की सर्व संघांचं, खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात 19व्या पर्वामध्ये. आज आपण इथे आलेलो आहोत आणि बघता बघता थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा अंतिम टप्पा आपण गाठणार आहोत. परंतु तत्पूर्वी चाललेली सेमीफायनलची लढत, हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. तुला की मला, तुला की मला, जाऊ दे जमिनीला, असाच काहीसा प्रयत्न म्हणावा लागेल. चेंडू फार होते सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. कदाचित पंच सांगतायत हो यस इट्स अ सिक्सर. 6 धावांसाठी आला हा षटकार. ₹1000 पारितोषिक तेजल केमिकल चे प्रोप्रायटर आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब आणि तेजसजी गायकवाड साहेबांकडून या ₹10,000 धनराशीचा मालक तो बनणार का. भरपूर सारे खेळाडू या रेस मध्ये होते. अगदी कोणी 5 पावलं, कोणी 10 पावलं, कोणी 15 पावलांवरतून हे पारितोषिक हातामधून निसटताना आपण पाहिलं. परंतु आता मात्र हॅपी सज्ज झालाय आणि या सुवर्ण संधीचा तो फायदा उचलणार का. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला फरार केले प्रेक्षकांमध्ये. 4 धावांचा इथे ठोका लावलाय.
ते म्हणजे दिनकर दादांकडे. आणि निश्चित स्वरूपाने त्यांना देखील हा प्रश्न पडला असेल की ही ट्रॉफी नक्की तिकडे जावी की इकडे जावी, परंतु विजय दिनकर शेठ यांचा होणार याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. निश्चित स्वरूपाने कलात्मक क्रिकेट, एक अप्रतिम क्रिकेट. हॅपी सिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकतोय आणि याचबरोबर काही पंच इथे सूचना देत आहेत आमच्यापर्यंत. स्कोर 36 दोन षटकांचा खेळ समाप्तीवरती येतोय. बघा श्रीजी सोनार साहेब विभाग अध्यक्ष पनवेल तालुका यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. प्रवीण सर, खूप कमी वेळेला अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. सुपर डीजी माऊली संघ अर्थातच ज्यांचं मालकपद एक रामदास मानवर आणि आपले आदरणीय लाडके दिनकरजी पोपेटा साहेब आहेत. आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हणलं तर बॅटिंग करणारा संघ अर्थात स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, जय मल्हार फोर्स फिटनेस डीजी, किंग्स 11 हा संघ. आणि याच्यामध्ये देखील जर का सांगायचं म्हणलं तर दिनकरजी पोपेटा साहेब यांची ऑनरशिप आहे. म्हणजे इकडे देखील दिनकर पोपेटा आहेत आणि तिकडे देखील दिनकर पोपेटा आहेत. म्हणजे षटकार लगावल्यानंतर देखील दुःख जाणवणार आहे आणि षटकार लगावल्यानंतर सुख देखील तेवढं जाणवणार आहे. म्हणजे मी तर एवढंच म्हणेन की बेरीज वजा बाकी सर्व आपल्याकडेच आहे. तर 36 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. दोन षटकांचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलेला आहे आणि चालू लढत ही सेमीफायनलची इम्पॉर्टंट अशी लढत आहे. आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. विशेष कौतुकाची गोष्ट अशी की दोन्ही संघांचे पॅव्हिलियन जे आहेत ना ते अगदी एकमेकांना लागून आहेत. म्हणजे LIG मध्ये जेव्हा आपण राहतो ना तर दोघांच्या मध्ये असलेली एकच भिंत असते. तिकडे काय चाललंय ते इकडच्याला माहिती असतं आणि इकडच्याला माहिती असते तिकडे काय चालू आहे. म्हणजे एकमेकांची उनी धुनी ही आपल्याला माहिती असतात. त्यामुळे एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा भांडण होतं ना एखाद्या पाण्यासाठी, गटराच्या विषयासाठी, तर कधी कुणाची कशी नाडी पकडायची ना हे आपल्याला LIG करांना माहिती असतं. आणि काहीसं ते चित्र मैदानाच्या आतमध्ये चालले. परंतु सध्याच्या घडीला हा फलंदाजी करणारा संघ थोडासा प्रभावी पाहायला मिळतो. 36 माफ करा 36 धावा झाल्या. 34 या धावसंख्येवरती हॅपी खेळत आहेत. स्कोर झालाय 1 शॉट आहे आत्ताचा. टोटल स्कोर योगेश 43. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक ऑन द नी झालेत. फ्लाइंग स्ट्रोक नितीन चेंडूच्या खालती आणि चेंडू नितीनच्या खालती. आय थिंक चैतन्य तिथे, चैतन्य खांडे मॅन फ्रॉम चिरपवाडी. आणि चेंडू हातामधून निसटलाय. तर निश्चित स्वरूपाने आज महाराष्ट्र निर्माण सेना यांच्या माध्यमातून दोन विशेष सत्कार मात्र केले जाणार आहेत. ज्याचं योगदान हे कळंबोलीसाठी एक अतुलनीय राहिलं, याबद्दल नक्कीच मोलाचं राहिलं. याबद्दल नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनेकडून हे विशेष सत्कार केले जाणार आहेत. चेंडू हवेमध्ये असतील. गणेश तलवार चेंडूच्या खालती येतात आणि हॅपी सिंग यांच्या मात्र खेळीचा इथे अंत झालाय.
वरती आपण पाहतोय तब्बल हा 44च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. आणि जसे जागो मैदानाच्या आतमध्ये आले त्यानंतर मात्र आपण पाहतोय की बक्षिसांची लयलूट पुन्हा एकदा सुरू झाली आहे. बघा जागोने पुन्हा एकदा 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले ना, जो कारनामा त्यांनी करून दाखवला याआधीही, तर मात्र त्यांना तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर ही नोंद त्यांनी पुन्हा एकदा घ्यायची आहे. तर सुमितजी सूर्यवंशी साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर या आपलं देखील सहर्ष स्वागत असेल आमच्या व्यासपीठावरती आज या स्पर्धेच्या माध्यमातून. तर निश्चित स्वरूपाने जागो यांच्यासाठी सुवर्ण संधी जी आली आहे ना, माने सरकार अर्थात आनंद माने यांच्याकडून या सुवर्ण संधीचा एकदा फायदा उचललाय. तब्बल 15,000 रुपये आपल्या नावावरती नोंदवलेत त्यांनी, परंतु आता अजून एक संधी असणार आहे 11,000 नोंदवायची जर का 4 चेंडूमध्ये 4 षटकार आले तर. टोटल स्कोर आपण पाहतोय 45 धावा फलकावरती आल्यात. तर बघा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश डीजी जय मल्हार किंग्स 11 संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. मदन वगैरे यांच्याकडून जर का कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर 5,757 रुपये अर्थात 5757 देऊन सन्मानित केलं जाईल. तर बघूया त्या या इनामी राशीचा फायदा उचलला जाणार का. इथे मात्र आपण पाहतो की जगराज रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होत आहेत आणि जागो यांच्या खेळीचा इथे मात्र झाला अंत. तर विशेष गुणगौरव विशेष सत्कार आज मात्र आपण पाहतो की आदर्श आरोग्य निरीक्षक आणि उत्कृष्ट स्वच्छता निरीक्षक म्हणून केल्या जाणाऱ्या अर्थात अरुण सखरीबाई महादेव कांबळे आणि त्याचबरोबर दिग्नेश सत्यवान भोईर या दोघांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहर आदरणीय राहुल शिरीषजी चव्हाण यांच्याकडून. तर जरूर आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न विक्रमजी पवार साहेबांनी पुन्हा एकदा केलाय. ज्या ज्या वेळेला हातामधून दोर निसटते ना त्या वेळेला त्या दोरीला कुठेतरी घट्ट आवळण्याचं काम विक्रमजी पवार यांनी केलंय. आणि आज संपूर्ण दिवसभर सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय की या गोलंदाजाने अक्षरशः भांबेरी उडवून सोडली आहे प्रत्येक फलंदाजाची. तर निश्चित स्वरूपाने शेवटचे 5 चेंडू शेष आहेत आणि फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणारे मदनजी वगैरे यांच्याकडून 5757 तब्बल 5,757 रुपयांची धनराशी मिळवण्याचा जर का 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र लाऊड अपील केली गेली आहे आणि कदाचित दोन्ही पंच एकमेकांशी डिस्कस करतायत, गुफ्तगू करतायत. लाऊड अपील झाली आहे. आत्मविश्वास पाहायला मिळतो या दाद मध्ये, परंतु ही दाद उचलून धरली जाणार का. मातोश्री इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सुमितजी सूर्यवंशी साहेबांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. मित्रांनो यावेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज इथे मात्र कदाचित बाद होत आहेत की काय. कुठल्याही प्रकारचं भाडे करार, कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं लायसन्स, लोन अथवा इन्शुरन्स जर का तुम्हाला करायचं असेल तर आजच संपर्क करा तुम्ही मातोश्री इंटरप्राइजेस अर्थातच सुमितजी सूर्यवंशी साहेब यांच्या बरोबर आणि आपला व्यवहार विश्वसनीय करा. यस पंचांबरोबर चर्चा मसलत नकोय प्लीज विनंती करतो. तर याचबरोबर आपण पाहतोय की नाभिक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी गाडीकर आमच्या समेत जुडले गेले तर यांचा मात्र आपण सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल सुनील साहेबांना की आपण पुढे यायचंय. मी स्वप्नीलजी यांना विनंती करेन की आपण यायचंय. त्याचबरोबर विनंती असेल संदीपजी अग्रवाल साहेबांना
की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण सुनील साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आज जर का सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळी संघटना त्यांची कार्यरत करते काम, आणि नाभिक सेनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय सुनील साहेब यांचा एक सन्मान केला जातो. तर जरूर 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 आपल्या व्यासपीठावरती अजून एक चेहरा आपल्याला आवर्जून लखलखताना पाहायला मिळतोय. सर्वांच्या नजरा मात्र ज्या चेहऱ्याकडे अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके आणि असंख्य साऱ्या कळंबोलीतील युवा वर्गांना मात्र जे मात्र एक प्रेरणेचं आशादायी किरण बनू पाहतात. आदरणीय आपले लाडके बापू रामदासजी शेवाळे साहेब हे देखील आहेत आणि यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की कालच जर का सांगायचं म्हटलं तर कळंबोली पोलीस स्टेशन इथे जाऊन वरिष्ठ जे पोलीस कर्मचारी आहेत यांच्याबरोबर त्यांनी चर्चा मसलत केली आणि कळंबोलीमध्ये होणारे विविध गुन्हे आणि याच्यावरती आळा घालण्यासाठी कुठेतरी आपण योग्य ती उपाययोजना करावी. आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी घडत आहेत की ज्याच्यावरती पोलिसांची बंधनं अजून कठोर होण्या काळाची गरज आहे. नो डाऊट महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस दल आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की नवी मुंबई पोलीस दल खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचे शब्द अपुरे नाही आहेत, परंतु अजून कुठेतरी कायदा सुव्यवस्था घट्ट करावा लागेल, कारण की खूप चुकीच्या गोष्टी आसपासच्या परिसरामध्ये घडत आहेत. बॅटम ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विक्रमजी पवार यांना आपण पाहतोय. हलकासा ओव्हर पिच चेंडू अक्षरशः खोदून काढलाय वाईट डिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्रशक्तीच्या तैनात बॅकअप बघा काय सुंदर दिला गेलाय. गणेशच्या या बॅकअप साठी नक्कीच कौतुक करावं लागेल. क्षेत्र कुठलंही असू द्या, उद्योग क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतो की बॅकअप जर का स्ट्रॉंग असेल तर मात्र काम करण्याची मजाच वेगळी असते. आणि हाच बॅकअप इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याचबरोबर आपण पाहतो की 50 धावा सांघिक कोट्यामध्ये पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, स्मॅश डीजी, जय मल्हार फोर्स फिटनेस, किंग्स 11 या संघाच्या. अंतिम चेंडू शेष यावेळेस मात्र ऑन साईडला टोलवलेला चेंडू आहे, ऑफ साईडला टोलवलेला चेंडू आहे. प्रसाद टावरे तिथे उपस्थित आहेत, चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र आपण पाहतो की 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावांच्या बरोबरीने तब्बल 52 धावा या धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. आणि येणारे षटक असतील 4, 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 53 धावांची. पाहायला मिळत नाहीत, परंतु स्पर्धा चालू झाल्या ना तर मात्र आवर्जून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात, आमच्याशी चर्चा मसलत करतात, आमच्याबरोबर दिवसभर एन्जॉय करतात, या स्पर्धेचा आनंद घेऊन. असेच काही आमचे मित्र आज मात्र आमच्या समोर जुडले गेले तर त्यांचं नक्कीच सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय गणेशजी साळुंके यांचे चिरंजीव अर्थात श्लोक आमचा गोल्या हा देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय. आणि मी आवर्जून पाहतोय की प्रत्येक मॅचमध्ये तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसतोय आणि कुठल्याही फलंदाजाबद्दल आपसुकतेने नाव घेतोय आणि आवर्जून त्याचं कौतुक देखील करतोय. येणारं पुढचं भविष्य आहे आणि अजितदादा अर्थातच ही जी अकॅडमीमध्ये आपले क्रिकेटिंग करिअरचे धडे तो गिरवतोय लेदर बॉल क्रिकेटमध्ये आणि निश्चित स्वरूपाने येणाऱ्या भविष्यामध्ये कळंबोलीचं तो नेतृत्व करत. चला चेंडू पुरवायचा आहे, बॉल द्यायचा आहे, चला.
ही पतंग कटली आहे कुणाची तरी, प्लीज बाजूला घ्या, कारण की मांजामुळे कुणालाही घातपात होऊ शकतो. चला प्लीज प्लीज, चला चला, लहान मुलांना विनंती असेल पतंग घेऊन बाजूला व्हायचं. मकर संक्रांत उद्याला येते प्रवीण सर, आणि पूर्वसंध्येलाच सर्वांना मात्र मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून कळंबोलीमधील एक नामवंत संघ, अर्थातच यलगार संघ आणि त्याचे उत्कृष्ट फलंदाज पप्पूबाई हे देखील आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आहात. पप्पू सिंग सर आइए, प्लीज आइए. माफ करा, बॅड बॉय संघामध्ये. तर नक्कीच त्यांना विनंती असेल, अख्ख्या फॅमिली बरोबर आलेत, त्यांची मुलं देखील त्यांच्या बरोबर आहेत. तर नक्कीच पप्पू भाई आइए, मंच के ऊपर तशरीफ लाइए, बहुत अच्छा लगेगा. याचबरोबर आपण पाहतो जनतो नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होते. अर्थातच सचिनजी फुलपगार साहेब, दैनिक नवभारत नवराष्ट्र जनरल मॅनेजर यांचं इथे मात्र शुभागमन होते. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, अर्थातच पत्रकारिता. सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं तर सचिनजी फुलपगारे साहेब खऱ्या अर्थाने दैनिक नवभारत नवराष्ट्र या दैनिकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न हे मार्गी लावतात. अन्यायाला लाथाडणारे आणि सत्याला साथ देणारे असे सचिनजी आज मात्र आमच्या व्यासपीठावरती आवर्जून आलेत. कलम की ताकद क्या होती है हे बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर यांच्या पिक्चरमध्ये आम्ही पाहिलं होतं, परंतु आज खऱ्या अर्थाने या 21व्या शतकामध्ये कलमाची ताकद अगदी जवळून आपल्याला पाहायला मिळते. आणि असंच एक महाराष्ट्रामधील पाहिलं जाणारं आणि प्रत्येकाला खूप आवडणारं दैनिक नवभारत आणि नवराष्ट्र याचे जनरल मॅनेजर सचिनजी फुलपगारे साहेब आज मात्र आमच्या समोर आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आमच्या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय की दीपकजी घरत साहेब हे देखील आमच्या समोर जुडले गेले, तर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. दीपकजी घरत साहेब यावं आपण व्यासपीठावरती, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तर जसं सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला, या ऐकूयात समालोचनामध्ये श्रीकांतजी मुळीक यांना. तर हे सुहास करे आपण पाहतोय, पण गजानन बोडरे आपण पहा अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला आहे. जे संघाची एकूण धावसंख्या 2 हा वाईड येस अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. जिथे व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय थोडीशी चलबिचल गोंधळ देखील पाहायला मिळते. त्यामुळे समालोचन करण्यासाठी देखील प्रवीण सर थोडीशी आतुरता या ठिकाणी आपल्याला पाहायचं. परंतु पहा गजानन बोडरेनं लगवलेला हा चौकार संघाला घेऊन गेलाय तब्बल 6 धावसंख्येवरती. एक भलं मोठं आव्हान पेलायचंय ते अर्थातच सुपट हिचे माऊली या संघाला. आणि गजानन बोडरेचा आज आपण फॉर्म जर पाहिला ना, अगदी पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं काय जबरदस्त आणि अफलातून फलंदाजी साकारली. अगदी 36 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आज देखील पाहतो या सामन्यामध्ये फुलटॉस होता, आमंत्रण होतं, जिथे आपण पाहतोय फक्त एका धावेत समाधान म्हणावं लागतंय. सुहास करेश गोलंदाज आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती अर्थातच बिनगडीबाज 7. रामदास महानोर उर्फ रामा ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. बघा रामाची ओळख तमाम क्रीडा रसिकांना सांगायची गरज देखील नाही आहे. अगदी सातत्याने गेली अनेक वर्षांपासून रामदास महानवर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली एक वेगळी छाप पाडत आला आहे. चालू हंगामाचा जर विचार केला तर सुपट हिचे माऊली संघातील सर्वाधिक घातक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो रामा ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. तो सुहास करे आपण पाहतोय. फटका चांगला आहे, चिते चेंडू चांगला पाहायला मिळाला. बघा वेग आणि वेग या चेंडू मागे पाहायला मिळाला. आणि डॉट स्वरूपाचा चेंडू पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिरवते अर्थातच बिनगडीबाज 7 ही धावसंख्या. अगदी सेमीफायनलची लढत आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ देखील आतुरतेने वाट पाहतोय.
आतुरतेने वाट पाहतो असा कोणता संघ असणार आहे त्यांच्या समवेत लढण्यासाठी. तो जरूर आपण पाहतोय की रामदास महानवर जसे मैदानाच्या आतमध्ये आले त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय की मदनजी बगरे साहेब यांच्याकडून मात्र 5757 पुन्हा एकदा पारितोषिकांची लयलूट केली जाते. सलग 3 षटकार 5000 रुपयांचं पारितोषिक म्हणजे 5757. तर यस डेफिनेटली नो +1 2 धावा स्टेप ऑफ झाले जिथे संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 9 ही धावसंख्या. नवी धावसंख्या आपण पाहतो 20 चेंडू आणि 44 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. चुरशीची लढत होणार यात मात्र शंका नाही आहे. या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल यात मात्र शंका नाही आहे. अगदी मैदानाच्या चहूबाजूंनी प्रशांत नजर टाका तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी देखील आपण अगदी भरलेली पाहायला मिळते. सुहास करे आपण पाहतोय गोलंदाज गजानन पोडरे खोलवरती चेंडू फेकलाय. चांगले प्रयत्न होते जिथे फक्त एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेने संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये. अर्थातच बिनगडी बाद 10 षटक क्रमांक 1 होतोय समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर सॉरी या ठिकाणी अजून देखील एक चेंडू बाकी आपण पाहतोय. बघा सामना तर मी म्हणेल चांगला पद्धतीने पाहायला मिळेल परंतु सुहासचं कौतुक करावं लागेल. त्यानं अद्याप देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अद्याप देखील मोठा फटका सजवू दिला नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तर अद्याप पाहायला मिळते आहे. धावसंख्या जर पाहिली तर 10 ही धावसंख्या जरूर आहे. पण तो रामदास महानवर उर्फ रामा पण तो रामदासचा वार जिथे लागून क्षेत्र निवडलंय क्षेत्ररक्षक पहा चेंडूवरती येतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने संघाची एकूण धावसंख्या झाली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 धावा 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. सुपर डीचे माऊली संघ या संघामध्ये देखील फलंदाजाचा तोफखाना आहे. आपण जर पाहायला मयूर वाक्षे सारखा खेळाडू या संघामध्ये विनोद विल सारखा खेळाडू या संघामध्ये प्रसाद तावरे उर्फ ताऊ सारखा खेळाडू या संघामध्ये म्हणजे 5-6 क्रमांकाचे खेळाडू असे आहेत ना ते कोणत्याही क्षणाला सामना फिरकवण्याची ताकद ठेवू शकतात. असा हा बलवान बलवंत गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. अगदी डावाची सुरुवात तर मी शांत पद्धतीने केली आहे. जमेची बाजू जर पाहिली ना तर अगदी आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर अजून देखील तग धरून उभे मैदानावरती आहेत. परंतु जर काय खेळाडू मैदानावरती एकदाचे सेट झाले तर निश्चितपणे कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग हा यशस्वीरित्या केला जाऊ शकेल. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर आली तर या 2 शब्दांना अजिबात स्थान नाही आहे. परंतु या 2 शब्दाशिवाय देखील क्रिकेट नाही आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. साई मोहिते कोणासाठी आलेत. अगदी पहा थोडंसं पंचाकडे पाहिलं देखील जात आहे परंतु चेंडू काय फेकला आहे अगदी थोडंसं दूरवरती ठेवलंय. धावगती आहे त्या जागेवरती फिरवली आहे. 11 धावा धावफलकावरती 17 चेंडू आणि 42 धावांची गरज. आता मात्र इथून मात्र हवाई फायर मोठे फटके हे सजवावेच लागतील या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर. परंतु पहा पुन्हा एकदा आउटसाइड आउट स्टंप बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय अचूक टप्प्याची गोलंदाजी नियंत्रित मारा भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतो साई मोहितेचा. आणि साई मोहितेनं आज प्रभावित केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तो रामदास महानवर ऑन स्ट्राईकला. परंतु पहा अगदी लांब लचक बाहेर चेंडू वळण घेतोय जिथे पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 12 ही धावसंख्या. हाय व्होल्टेज ड्रामा असेल निश्चितपणे या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकणार यात मात्र शंका असं नाही आहे. कारण दोन्ही संघ सहजासहजी हार न मानणारे संघ आहेत. दोन्ही संघांना शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं एवढंच माहिती आहे. म्हणूनच की काय या सामन्यामध्ये देखील रंगत निर्माण होईल यात मात्र शंकाच नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 13 षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय. अजून देखील शांत ठेवलाय गजानन पोडरे. आज जर याचा उल्लेख केला तर जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. परंतु अजून देखील शांत पाहायला मिळतोय. पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता नाही का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गजानन जर का एकदा बरसण्यास सुरुवात केली ना तर त्याला रोखणं खूप कठीण होईल. परंतु अद्याप देखील शांत पाहायला मिळतोय.
अगदी लागूनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलाय, एक टप्पा पडल्यानिशी चेंडू गेला टकनिशी सीमेरेषे बाहेर, 4 धावन करता. सतरा झालेत, येणारे 14 चेंडू आणि 36 धावांची गरज. अशा प्रकारचे फटके हे सजवावेच लागतील. ते फटके येतील का? गजानन बोडरे, फटका फसलाय, जिथे क्षेत्ररक्षक हा पिसिंग तैनात, पहिला झटका लागलाय सुपर डीचे माऊली संघाला. खेळ संपलाय. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 35 धावांची गरज. साडे 17च्या सरासरीनं 35 धावा धाव फलकावरती बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईन वरती जिकडे तुम्ही नजर फिरवाल तिकडे प्रेक्षक आणि केवळ प्रेक्षक. खरं तर मनसे चषकाचा हाच थरार अनुभवण्यासाठी गेली 2 दिवस क्रीडा रसिक मात्र मैदानाच्या दिशेनं तुडुंब गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळाले. कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे मनसे चषक 2025ची. चला खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण यानंतर आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे आणि मेगा फायनलचा सामना हा देखील किमान 4 षटकांचा खेळवला जावा ही आयोजकांची मनशा आहे. परंतु इथे जर का वेळ खर्च केला गेला तर मात्र कदाचित अंतिम सामना हा आपल्याला कमी षटकांचा खेळवावा लागेल. एकूणच जर पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर अंतिम पारितोषिक वितरण सोहळा, मान्यवरांचं शुभागमन, त्यांचा यथोचित मान सन्मान, या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, काही विशेष सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे भरगच्च कार्यक्रम आहेत. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की जास्त टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये नको आहे. परंतु इथे मयूर वाक्षे नावाचा हा जो खेळाडू आहे जो जबरदस्त फॉर्ममध्ये खेळी साकारतोय. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये मागील 2-3 टुर्नामेंट जर आपण पाहिलं तर या खेळाडूची बॅट थोडीशी शांत राहिली आहे, परंतु इथे बरसावं लागेल. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, प्रॉपर टायमिंग नाही आहे, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा मात्र कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी नाही आहे. शिवम, खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो की शिवमच्या हातातून झेल निसटलाय. परंतु आज या इनिंगमध्ये, आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये दुसरा झेल त्याच्याकडनं सुटलाय. आणि खऱ्या अर्थानं हे जे लक्ष केंद्रित केलंय ना ते आमचे प्रमुख आयोजक आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, त्यांचं देखील म्हणणं आहे की या खेळाडूला खूप कमी वेळा आपण मैदानावरती झेल सोडताना पाहतोय, परंतु या इनिंगमध्ये त्याच्याकडनं सुटलेला दुसरा झेल आहे. म्हणजे फक्त आयोजक म्हणून नाही आहेत तर या स्पर्धांना किती जवळून पाहिलं जात आहे. प्रत्येक खेळाडूचा खेळ, त्याची गुणवत्ता ही कशा पद्धतीने तपासली जाते. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, मनगटाच्या साह्यानं चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि त्याचाच परिणाम फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतं. या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर स्वतःच्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर या एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धाव फलकावरती आल्यात 20, अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक
आणि प्रतिषेधक चा जर आपण विचार केला तर आता मात्र प्रति चेंडू 3 पेक्षाही जास्तच्या धावगतीनं या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑलमोस्ट 18ची सरासरी आपल्याला या अगोदर पाहायला मिळाली होती. 17.5च्या सरासरीनं आता ही वाढते 18च्या आसपास किंवा 18+ सरासरीनं मात्र धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. मोठ्या फटक्याची गरज असेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र लो राहिलेला हा चेंडू होता. अपेक्षा जी केली होती त्यापेक्षा थोडीशी कमी उंची घेतलेला चेंडू आणि हेच कारण आहे की चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. कदाचित ऑफ द बॅट व आमचे काही प्रेक्षक आहेत ज्यांच्या कडून कोणताही अडथळा या ठिकाणी निर्माण होणार नाही. तर या दरम्यान आपण पाहिलं तर अरुणजी सरकीबाई महादेव कांबळे आदर्श आरोग्य निरीक्षक यांचं मात्र या ठिकाणी विशेष सन्मान आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहराच्या माध्यमातून करणार आहोत. खरं तर आरोग्य निरीक्षक म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला त्यांची जरूर पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेमध्ये बऱ्याच कालावधी जगराज जेलच्या खाली आहे. सेफ पेअर ऑफ हँड ज्याला म्हटलं जातं. इथून मात्र जेल सुटत नाहीये. जेल कंप्लीट आणि फलंदाज रामदास महानवर बॅक टू द पॅव्हेलियन. मुख्य मंचावरती शुभागमन ज्यांचा एक विशेष सन्मान आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहरच्या वतीनं करत आहोत. कारण आपण कळंबोली आणि कळंबोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे करत असलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि सेवेबद्दल आपल्याला हा पुरस्कार देऊन आपला हा विशेष सन्मान मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहराच्या माध्यमातून करण्यात येतोय. 2 गडी बाद 21 ही धावसंख्या धावफलकावरती. प्रसाद तावरे का मैदानाच्या आतमध्ये नाही हा प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना पडलाय. कारण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद भिल्ल. विनोद भिल्ल जरी फॉर्मशी झगडत असला तरी अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये विनोद भिल्ल हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. परंतु आपण म्हणतो ना की ज्या वेळेला तुमचा करिअरमध्ये तुमचा उतरत्या जर ग्राफ असेल तर अशा वेळेला जास्त धोका पत्करण्यापेक्षा जी तुमची चालणारी किंवा चालू असणारी जी फलंदाजी आहे ना त्या फलंदाजीवरती जास्त विश्वास दर्शवणं खरं तर गरजेचं होतं. प्रसाद तावरे या इनिंगमध्ये किंबहुना या षटकामध्ये एक चांगला उपयुक्त पर्याय हा निश्चितच असू शकला असता. सलगचे 2 चेंडू अविनाशनं या ठिकाणी फेकलेत निर्धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 21. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 32 धावांची गरज. 6 चेंडू 32 धावा. चला आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण इमिजिएटली आमच्या मुख्य मंचाशी संपर्क करायचा आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचा संघनायक यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचाशी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. कारण या सामन्यातील विजेता संघ आणि आपल्या दरम्यान खेळवली जाईल मनसे चषक 2025चा मेगा फायनलचा थरार आणि त्याचा नाणेफेकीचा कौल हा नक्कीच या ठिकाणी केला जाईल. त्यासाठी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज साई. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज. तोपर्यंत मात्र चेंडूचं परीक्षण हे नक्कीच आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक प्रतीक ठाकूर या ठिकाणी जुळले गेलेत. क्रिकेटचा मेगा फायनलचा थरार आपण या ठिकाणी जरूर अनुभवणार आहोत. सामन्यामध्ये अजून शेवटचे काही चेंडू आणि हा जो सेमीफायनलचा विजेता कोण या चित्र जे आहे ना ते चित्र आपल्या समोर जरूर या ठिकाणी स्पष्ट होईल. तर या दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. व येणाऱ्या प्रत्येक चेंडूनंतर ना फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव धावफलकावरती पाहायला मिळते आणि त्यामुळेच की काय कुठेतरी जो मानसिक दडपण आहे ना तो दडपण मात्र फलंदाजी करणाऱ्या सुपर डीजी माऊली संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा 4 ते 5 पावलांचा रनअप. थोडासा रनअप मध्ये देखील बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. ओळखलाय की सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय. एकूणच जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 30 धावांची गरज येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये.
नथिंग इज इम्पॉसिबल आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतो, परंतु या सामन्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर मात्र केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे, परंतु उशीर जरूर झाला. अशा प्रकारचे फटके, इनोव्हेटिव्ह शॉट्स सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये येणं अपेक्षित होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त मर्यादित धावा धावफलकावरती आल्या आणि त्याचाच परिणाम स्वरूप जो आहे तो अंतिम 2 षटकांमध्ये कुठेतरी आपल्याला त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम पाहायला मिळाला. आणि जिथे 12 चेंडू 32 धावांची गरज असताना शेवटच्या षटकामध्ये 6-32चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं. 12-39चं समीकरण होतं, शेवटच्या षटकामध्ये 6-32 आले आणि आता जर आपण पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज. केवळ आणि केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे. कारण दिमागदार पद्धतीनं ऑलमोस्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं, कारण शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि हा 1 चेंडू फेकल्यानंतर मात्र या सामन्याचा मेगा फायनलिस्ट, दुसरा मेगा फायनलिस्ट संडेच्या लॉटमधून स्वर्गीय रणजित कटे पाटील स्मॅश जय मल्हार DG किंग्स 11 हा संघ मात्र दाखल